पत्रिका जुळली पण विचार जुळले का? प्री मॅरेज काउन्सिलिंग हे फक्त जोडप्यामध्ये त्रास निर्माण झाल्यावरच करायची गोष्ट आहे का? आपण बऱ्याच वेळेला जेव्हा अरेंज्ड मॅरेज करतो, आजही भारतामध्ये जवळजवळ 70% लग्न ही अरेंज्ड मॅरेजच होतात आणि मग त्या अरेंज मॅरेजमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं बघतो म्हणजे पत्रिका. पण पत्रिकेपेक्षाही त्या दोघांची मनं जुळतायत का, त्यांचे विचार जुळतायत का, त्यांचे आचार विचार जुळतायत का, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे च्यासाठी त्या दोघांमध्ये कुठेतरी संवाद व्हायला पाहिजे. मग प्री मॅरेज काउन्सिलिंग काय करतं, तर त्या दोघांमध्ये जो संवाद घडवून आणायचा आहे, जो विचाराची देवाणघेवाण व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी प्री मॅरेज काउन्सिलिंग मदत करतं. त्यामुळे प्री मॅरेज काउन्सिलिंग हे प्रत्येकाने, त्यांना त्रास असो नसो, नातं जुळलं आणि आता त्याला पुढचं पाऊल टाकायचंय, तर आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंग करायला पाहिजे. तुमच्या मते प्री मॅरेज काउन्सिलिंग हे फक्त ट्रबल्ड कपल्ससाठीच आहे का ते सगळ्यांसाठी उपयुक्त आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये मला जरूर सांगा.